ठीक आहे सर, स्टार्ट करू. नमस्कार सगळ्या. हॅलो, हा आवाज येतोय का? तर आता बेंगलोर मराठी वेलफेअर असोसिएशनने जो मला आज ही संधी दिली त्याबद्दल मी प्रथम सगळ्या बेंगलोर मराठी ग्रुपचं मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. कारण हा खूपच मोठा प्लॅटफॉर्म आज त्यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तर आजचा आपला जो विषय आहे तो आहे LIC च्या संदर्भामध्ये, म्हणजे विमा म्हणजे काय, किंवा LIC च्या बाबतीमध्ये जे काही माहिती मला आहे, मी 15 वर्षापासून जे विम्याचं काम करतोय त्याच्याबद्दलची मी माहिती आज सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. त्यातूनही आता माझं काही एवढा मोठा एक्सपिरियन्स नाहीये की असं डायरेक्टली एवढ्या मोठ्या समूहासमोर समोर एक वेळ डायरेक्टली बोलायचा. तर मी सुरुवात करतोय. तर विमा हा व्यवसाय आहे ना, तो एक समाजसेवा असल्यासारखेच आहे. त्यातून समाज सुधारण्याचं प्रभावी अस्त्र सुद्धा ह्याला म्हणलं जातं. मी कमीत कमी एक 15 ते 16 वर्षापासून हे LIC एजंट म्हणून बेंगलोरमध्येच काम करतोय. तर ह्या इन्शुरन्सचा व्यवसाय करत असताना मला वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटत गेली. त्यांच्याशी माझं बऱ्यापैकी चांगलं नातं निर्माण झालं. आणि आता ऑल ओव्हर बेंगलोरमध्ये कुठेही फिरत असताना कोणत्याही एरियामध्ये ज्यावेळेस मी फिरतो त्यावेळेस ज्या एरियामध्ये बेंगलोरमध्ये उभा राहत असेल तिथून अंदाजे 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरापर्यंत कोण नाही कोणतरी माझ्या ओळखीचं किंवा माझं कस्टमर म्हणण्यापेक्षा कोणतरी मित्राचं घर हे मला माहित असतं ऑल ओव्हर बेंगलोरमध्ये फिरत असताना. तर ह्या इन्शुरन्स क्षेत्रामध्ये आल्यामुळं माझा स्वतःचा हा फायदा झालाय की माझी मैत्री खूप वाढली ऑल ओव्हर बेंगलोरमध्ये. तर आता मी आज तुम्हाला सांगणार आहे की विमा म्हणजे काय. तर विमा म्हणजे ट्रान्सफर ऑफ रिस्क, म्हणजे जोखीम हस्तांतरण. आता याचा अर्थ तुम्हाला मी सांगतो. जोखीम म्हणजे काय, तर त्यासाठी तुम्हाला मी एक उदाहरण देतो. समजा मी आहे, माझ्या कुटुंबातील एखादी कमावती व्यक्ती, म्हणजे माझ्यावर माझं पूर्ण कुटुंब अवलंबून आहे असं समजा. दुर्दैवानं उद्या माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या मुलांचं शिक्षण, घर खर्च ह्याला काही पर्याय आहे का, तर नाही. म्हणजे मी नसताना माझ्या कुटुंबाला उत्पन्न येईल अशी काय व्यवस्था आहे का, तर नाही. याचा विचार जरी तुम्ही केला तरी याचं उत्तर नाही म्हणूनच येतं, कारण कुणीही कुणाला मदत करत नाही. तर ह्याला म्हणायचं रिस्क फॅक्टर. मग असा काय पर्याय आहे का की उद्या मी नसेल तरी माझ्या कुटुंबाचा आर्थिक उत्पन्न आहे त्याची कोणतरी व्यवस्था करेल किंवा दुसरे कुठले कुणीतरी आणून माझ्या कुटुंबाला पुरवेल. तर असं कोणी काही करू शकत नाही. तर ह्याला सबस्टिट्यूट म्हणलं तर एकच आहे, तो म्हणजे विमा. विमा हे काम करू शकतो. आता ह्या विम्याची सुरुवात कशी झाली, तर पूर्वी काय व्हायचं, पूर्वी लोक ज्या ठिकाणी विरळ लोकवस्ती होती की ज्यावेळेस लोकसंख्याच कमी असायची, तर विरळ लोकवस्तीमध्ये राहत असताना ती लोक जास्त करून एखाद्या नदीकाठी किंवा समुद्रकाठी किंवा जंगलामध्ये अशी आपापल्या छोट्या छोट्या समूहानं राहायचे. आणि मग समुद्राच्या किनारी असणारे लोक समुद्रामध्ये जाऊन मच्छीमारीचा व्यवसाय करून त्यातून येणाऱ्या उत्पन्नावर आपली उदरनिर्वाह करायची, किंवा जंगलात राहणारी माणसं आजूबाजूचे झाडं तोडून विकायची किंवा एखाद्या प्राण्याची शिकार करून खायची. असं म्हणजे त्यांचा स्वतःचा उदरनिर्वाह करत असायचे. पण मग समजा एखादा समुद्रात मच्छीमारीसाठी गेला आणि तो परत आलाच नाही, तर त्यावेळेस त्यांच्या कुटुंब ज्याच्यावर अवलंबून होतं तिच्यावर आर्थिक संकट यायचं. मग त्यावेळेस त्यांनी विचार केला आणि ठरवलं की अशा नुकसान जर झालं तर ह्यांच्या कुटुंबाला मदत करणार कोण. आपल्या शेजारी जरी अशी एखादी दुर्दैवी घटना घडली तरी आपण त्यांच्या मदतीला जातो की नाही सगळे. तर परस्परांना सहाय्य करण्याची जी ही प्रवृत्ती आहे ती माणसाला उपजत आहे. म्हणजे मनुष्य प्राणी दुसऱ्या प्राण्याला नक्कीच मदत करतो.
कुणी असो, ओळखीचा असो बिनओळखीचा असो, तरी माणसाची एक स्वतःची एक प्रवृत्ती असते की कुठलाही माणूस बिनओळखी जरी असला तरी त्याला आपण मदत करतो. तर ज्यावेळेस अशा प्रकारचं नुकसान व्हायचं, त्याला काहीतरी मदत व्हावी म्हणून त्यांनी काय विचार केला की हा जो रिस्क फॅक्टर आहे किंवा हे जे नुकसान होणार आहे ते आपण सगळ्यांनी मिळून वाटून घ्यायचा. तर त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला की समजा एका छोट्याशा गावामध्ये 10 घरं आनंदानं राहत असतील आणि एका घराची जर किंमत 1 लाख रुपये जर समजून चाललं, आता त्या घराची पूर्ण किंमत म्हणजे काय, तर त्या घराच्या भिंती, त्या घरावरचे पत्रे, त्या घरातली सामान, भांडी कुंडी जी काय त्याचं जे टोटल व्हॅल्यू असेल त्या घराची टोटल किंमत 1 लाख रुपये आहे. आणि समजा त्या घराला काही कारणास्तव किंवा एक दुर्दैवानं त्या घराला आग लागली आणि त्या घराचं नुकसान झालं. तर ह्या 10 घरामध्ये ज्या घराला आग लागली त्यांच्याकडे जर इन्शुरन्स असेल तर तो टोटल जे नुकसान आहे त्याचं ते त्या एका व्यक्तीचं होईल. मग त्या सगळ्यांनी ठरवलं की आपण ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे आणि म्हणून त्यांनी ठरवलं की प्रत्येकाने एक 10-10 हजार रुपये आपण जमा करू आणि जर अशा प्रकारची परिस्थिती काय जर उत्पन्न झाली तर आपण त्याचं जे होणारं नुकसान आहे ते सर्वांमध्ये वाटून घेऊ. म्हणजे त्या ठिकाणी काय झालं, एका माणसाचं जे 1 लाख रुपयाचं नुकसान होणार होतं ते 10 माणसांनी एकत्र येऊन सहन केलं. जी जोखीम त्याची एकट्याची होती ते सगळ्यांनी वाटून घेतले. त्यालाच म्हणायचं दॅट इज द शेअरिंग ऑफ द रिस्क. मग ज्याचं घर जळालं त्याला जास्त बुर्धन पडला का, तर नाही. आणि असंच ह्या 10 घरांच्या ऐवजी जर 100 घरं एकत्र आली तर त्या घराचं नुकसान किती होणार आहे, 1 लाख. पण 100 घरं एकत्र आल्यामुळं प्रत्येकाच्या वाट्याला किती येतील, तर 1000 रुपये. प्रत्येकाने जर 1000 रुपये काढले तर किती होतात, 1 लाख रुपये. म्हणजे जशी लोकांची संख्या वाढेल, जसा लोकांचा सहभाग वाढेल तसं नुकसान कमी होईल. ही गोष्ट तुमच्या तर लक्षात आली असेल. म्हणजेच जास्तीत जास्त लोकांचा सहभाग असेल तर विमा फायद्याचा होतो. आता ह्याच्या पुढे एक प्रश्न पडला असेल की जे पैसे जमा होतील ते ठेवायचे कुणाकडे. आता ह्याच्यावर आणखी एक उदाहरण देतो. जसं आपल्या गावाकडे यात्रा किंवा आपण थोडक्यात त्याला जत्रा म्हणतो, तर आपण गावची जत्रा करताना त्या गावातील लोकांच्याकडून प्रत्येक घरातून छोटी मोठी वर्गणी जमा करतो आणि ती वर्गणी आपण ठेवतो कुणाकडे, तर आपण गावामध्ये एक विश्वस्त कमिटी किंवा ट्रस्टीची एक बॉडी प्रस्थापित करतो आणि ती कमिटी असते त्या कमिटीकडे ते पैसे जमा करतो, ते वर्गणीचे गोळा झालेले. त्याचप्रमाणे ते जे वर्गणीचे पैसे जमालेले असतात ते त्याची जी ट्रस्टीची बॉडी असते किंवा ती माणसं असते, ती मेन विश्वास माणसं, ती त्याचा योग्य प्रकारे वापर करतात. आता ह्या विश्वस्ताच्याकडे जो फंड तयार होतो तो त्याचा विनिमय चांगल्या प्रकारे काम करणं किंवा व्यवस्थित खर्च करणं आपल्या यात्रेसाठी, गावातल्या माणसांच्या हितासाठी, हे त्या ट्रस्टी लोकांचं कर्तव्य असतं. म्हणजे आता थोडक्यात हे ट्रस्टी म्हणजेच कोण, तर ही आपली विमा कंपनी. आता विमा कंपनीकडे जी रक्कम असते ती कुणाची असते, तर ही जी पॉलिसी होल्डर, तुम्ही आम्ही जे पण छोटे मोठे पॉलिसी मध्ये पैसे ठेवतो त्या सगळ्यांचे पैसे जे असतात इन्व्हेस्टमेंटसाठी ते त्या LIC कडे जमा असतात. मग ह्या विमा कंपनी म्हणजे ह्या सगळ्या पॉलिसी होल्डरांची विश्वस्त असते. आता ही जमा झालेली रक्कम कुठेतरी योग्य ठिकाणी गुंतवणे व त्यामधून जास्तीत जास्त लोकांचा फायदा कसा करता येईल याच्याविषयी निर्णय घेणे हे विश्वस्तांचे म्हणजे विमा कंपनीचे काम असते. अशा प्रकारे विमा व्यवसायाची सुरुवात झाली. मग आता ह्याच्या पुढचा प्रश्न असा येतो की हे विमा म्हणजे विमा किती प्रकारचे विमा असतात, तर विम्यामध्ये 2-3 प्रकार येतात. त्याच्यामध्ये एक लाईफ इन्शुरन्स, एक नॉन लाईफ इन्शुरन्स आणि दुसरा री इन्शुरन्स म्हणजे पुनर्विमा. तर मी आज ज्याबद्दल सांगणार आहे ना तो मेन सेक्टर आहे लाईफ इन्शुरन्सचा. तर लाईफ इन्शुरन्स मध्ये पुढे जाऊन कोणी काय विचारते मेडिक्लेम असं काय असतं का, हा असतं, ते सांगतोय पुढे मी. तर टर्म इन्शुरन्स, एंडोमेंट म्हणजे सावधी विमा, टर्म इन्शुरन्स मध्ये मुदत विमा आणि तिसरा प्रकार येतो युलिप म्हणजे युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्रॉडक्ट. आता या 3 प्रकारामध्ये
लाईफ इन्शुरन्स डिवाइड झालेला आहे. तर आता पहिला आपण विचारात घेऊया टर्म इन्शुरन्स. तर टर्म इन्शुरन्स काय असतो, तर ठराविक काळासाठी विमा पॉलिसी घेतली व मुदत संपली तर त्याला पैसे काहीच मिळत नाहीत, म्हणजे त्याला मॅच्युरिटी अमाऊंट काहीच नसते. पण जर मुदत संपायच्या अगोदर, समजा एखाद्याने टर्म इन्शुरन्स घेतला असेल 20 वर्षाचा, 25 वर्षाचा किंवा 15 वर्षाचा, ज्याही काही कालावधीपर्यंत त्यानं टर्म इन्शुरन्स घेऊन ठेवला असेल, त्या टर्मच्या आत म्हणजे तेवढा कालावधी संपण्याच्या अगोदर जर त्या व्यक्तीचा मृत्यू जर झाला तर LIC किंवा कोणतीही कंपनी ते मॅच्युरिटीचं क्लेम देते, त्याला म्हणतात टर्म इन्शुरन्स. आता टर्म इन्शुरन्स लोक बरेच म्हणतात की ह्यातून जर पैसे आपण जिवंत असताना मिळत नाहीत तर मग काय घ्यायचा. तर टर्म इन्शुरन्स आहे ना, हा विमा प्रकारातला म्हणजे जेवढे इन्शुरन्स प्रोडक्ट आहेत ना त्यातला सगळ्यात स्वस्तात स्वस्त प्रकार म्हणजे टर्म इन्शुरन्स. हे म्हणजे कमी प्रीमियम मध्ये थोड्या पैशामध्ये जास्तीत जास्त रिस्क वर घेण्याचं प्लॅनिंग म्हणजे टर्म इन्शुरन्स. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे रायडर असतात, टर्म इन्शुरन्स असून त्याच्याबरोबर आपण वेगवेगळ्या प्रकारचे अवेलेबल रायडर असतात ते पण घेऊ शकतो. तर रायडर म्हणजे काय, तर त्याच्याबरोबरच ऍक्सिडेंटल डेथ बेनिफिट, असे वेगवेगळे डबल टिबल पैसे मिळणारे बेनिफिट असतात, त्याच्याबद्दल आपण बोलूया पुढं. टोटल परमनंट डिसॅबिलिटी, क्रिटिकल इलनेस रायडर, असे 2-3 प्रकारचे रायडर्स उपलब्ध असतात. आता रेग्युलर तुम्ही जे ऐकता जीवन आनंद म्हणा, जीवन लक्ष, जीवन लाभ, ह्या ज्या पॉलिसी आहेत ना, ह्या सगळ्या पॉलिसी एंडॉमेंट सेक्टर मध्ये येतात. एंडॉमेंट म्हणजे काय, तर समजा 15 वर्षाची पॉलिसी असेल तर त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट मध्ये गुंतवले जातात आणि काही प्रमाणामधले पैसे जे आहेत ते टर्म इन्शुरन्स मध्ये गुंतवले जातात. ह्या दोन्हीचं मिश्रण म्हणजे थोडक्यात एंडॉमेंट पॉलिसी. तर ह्या एंडॉमेंट पॉलिसीमध्ये काय होतं, याला मॅच्युरिटी क्लेम पण मिळतो. म्हणजे 15 वर्षाची किंवा 20 वर्षाची जर पॉलिसी तुम्ही घेतली तर 15 वर्ष त्या व्यक्तीला जर काय नाही झालं तर मॅच्युरिटी क्लेम मिळतो. आणि जर समजा ह्या मॅच्युरिटी क्लेम पर्यंत ती व्यक्ती टिकलीच नाही, समजा 15 ते 20 वर्षाच्या कालावधीच्या आधीच जर त्या व्यक्तीचा मृत्यू जर झाला तर त्यावेळेस जो क्लेम होतो त्याला डेथ क्लेम म्हणलं जातं. म्हणून याला कसं असतं, याच्यामध्ये 2 वेळा पैसे द्यायचं ऑप्शन आहे. एक तर जिवंत जर राहिली व्यक्ती तर तो मॅच्युरिटी बेनिफिट पण मिळेल, आणि जर ते अगोदरच एक्सपायर झाले किंवा डेथ क्लेम झालं त्यांचं तर त्याला त्यावेळेस पण पैसे मिळेल. म्हणून ह्याच पॉलिसीना एंडॉमेंट पॉलिसीच्या आहेत ना, त्यांनाच तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल, टीव्हीवरच्या ऍडव्हर्टाईज ऐकल्या असतील, कुठे बोर्डवर पाहिलं असेल की जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, तर ह्याच पॉलिसीना असं म्हणलं जातं. आता दुसरा आणखी एक विषय याच्यामध्ये असा आहे की सगळ्यात जास्त जर पॉलिसी LICच्या तर्फे विकल्या जात असतील तर त्या एंडॉमेंट पॉलिसी आहेत. जीवन आनंद म्हणा किंवा जीवन लक्ष, जीवन लाभ, जीवन किशोर. आता जीवन किशोर वगैरे बंद झाल्या, लहान मुलांच्या पॉलिसी होत्या त्या. पण टर्म इन्शुरन्स पेक्षा LICच्या एंडॉमेंट पॉलिसीचा सेल जास्त आहे, कारण प्रत्येकाला वाटतं की आपले पैसे पूर्णपणे न डुबता त्यातून आपल्याला काहीतरी रिफंड पण चांगल्या प्रकारचा येत राहावा. तर त्याच्यानंतर पुढचा प्रकार मी तुम्हाला सांगू इच्छितो की विम्याचं कार्य कसं चालतं. तर विमा कंपनी म्हणजे एक डिस्ट्रीब्युटर आहे. नाही, विमा कंपनीकडे वेगवेगळ्या प्रकारचे डिस्ट्रीब्युटर असतात. जसं काय एजंट असते, काय बँकेला एजन्सी दिलेली असते बँकेमार्फत, आणि ऑनलाईन पण तुम्ही विमा घेऊ शकता. आता हे डिस्ट्रीब्युशनचे प्रकार जरी किती असले तरी त्याची घ्यायची जी पद्धत आहे ना ती सगळ्यांसाठी सारखीच असते. म्हणजे एजंट कडून घ्या, बँकेकडून घ्या किंवा ऑनलाईन घ्या, हे घ्यायचे प्रकार वेगळे आहेत. म्हणजे घ्यायचे तरीके वेगवेगळे आहेत, पण त्या ज्या अटी तटी आहेत ना त्या सगळ्यांना सारख्याच असतात. तर आता विमा घ्यायचा जर असेल तर त्याला काय करावं लागतं, तर प्रपोजल फॉर्म भरावा लागतो. आता प्रपोजल फॉर्म मध्ये ज्या ज्या गोष्टी विचारल्या जातात त्याच्यामध्ये प्रश्न बरेच लिहिलेले असतात. त्या प्रश्नाची उत्तरं देणं त्या ज्याला पॉलिसी घ्यायची त्याला बंधनकारक असतं. आता
प्रस्तावाचं प्रस्ताव पत्र म्हणजे प्रपोजल फॉर्म जो आहे ना, त्याच्यामध्ये दिलेल्या विचारलेल्या प्रश्नाची सगळी खरी खरी उत्तर द्यायची असतेत. याला म्हणते ते परम सद्भावाचे तत्व, ऍट मोस्ट गुड फेथ. मग प्रश्न असा पडतो की परम सद्भावाच्या तत्वाचं पालन करायची जबाबदारी कुणाची? तर पॉलिसी होल्डरची. ज्याला पॉलिसी घ्यायची त्यानं आपलं खरं खरं सांगून ती पॉलिसी घ्यायची असते. ज्याला पॉलिसी घ्यायची त्यानं सगळी जी माहिती त्या प्रस्ताव पत्रामध्ये किंवा प्रपोजल फॉर्म मध्ये विचारली आहे ते सगळं भरायचं असतं. कारण त्याच्यावर आहे ना LIC काय म्हणतो आपण अंडर रायटिंग म्हणजे विमालेखन घ्यायची का नाही घ्यायची, काय करायचं ते LIC ठरवते. ज्या ज्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही ज्या ज्या प्रकारे दिली आहेत त्याच्यानुसार. तर हा जो भरलेला प्रपोजल फॉर्म असतो ना, त्या माहितीच्या अधिकारे जोखमेचं मूल्यांकन म्हणजे रिस्क कव्हर ह्या माणसाला कितीपर्यंत देऊ शकतो का नाही देऊ शकतो ह्याचा ते अंडर रायटिंगची जी टीम असते ती टीम ह्याच्यावर विचार करते. मग अंडर रायटर जो निर्णय घेईल की बाबा ह्याला कितीपर्यंत तुम्ही देऊ शकतो का नाही देऊ शकत, पॉलिसी घ्या ऍक्सेप्ट करायची का नाही करायची, हा त्यांचा जो निर्णय आहे तो फायनल राहतो. त्याने जर सांगितलं की बाबा ही पॉलिसी आपल्याला ऍक्सेप्ट करता येणार नाही तर मग कुणीच ती पॉलिसी ऍक्सेप्ट करू शकत नाही किंवा पॉलिसी होल्डर पण त्या ठिकाणी काय करू शकत नाही. तर हे तसंच ह्या प्रपोजल फॉर्म मध्ये अंडर रायटिंगच्या मध्ये एजंटचा पण खूप महत्वाचा रोल असतो. कारण एजंटला त्या प्रपोजल फॉर्मवर आहे ना एक एजंट्स कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट नावाचं एक पेज दिलेलं असतं आणि जी माहिती कॉन्फिडेन्शियली एजंटला माहित असते पण हे सांगत नाही, प्रपोजल सांगत नाही, तर ते नंतर त्यामध्ये तो लिहून LIC कडे तो फॉर्म सपोर्ट करतो. याचाच अर्थ काय होतो की त्या एजंट त्याच्यावर सिग्नेचर पण असावी लागते. तर मग पहिला अंडर रायटर जो असतो ना LIC चा तो एजंटच असतो. कारण एजंटच्या मनामधूनच ठरतं की हे पुढचं कस्टमर किंवा प्रपोजर बघून ह्याची पॉलिसी आपण घेऊ शकतो का नाही घेऊ शकत. आणि LIC हा जास्त करून प्रपोजर पेक्षा किंवा ज्याला पॉलिसी घ्यायची त्याच्यापेक्षा त्याच्या एजंटवर जास्त विश्वास ठेवते. कारण शेवटी तो त्यांचाच प्रतिनिधी असतो. तर याच्या बरोबरच LIC त्यांच्या डेव्हलपमेंट ऑफिसरची पण एक सिग्नेचर त्या प्रपोजल फॉर्मवर असावी लागते. एजंटची पण असावी लागते, प्रपोजरच्या आपलं काय म्हणता तुम्ही डेव्हलपमेंट ऑफिसरची पण सिग्नेचर असावी लागते. तर आता याच्यावर अंडर रायटर काय करतो, तर अंडर रायटर जो आहे ना ऑफिस मध्ये बसल्यानंतर तो याच्यावर 3 प्रकारे विचार करतो. पहिला प्रकार असा की प्रस्ताव स्वीकारला जातो की बाबा जर असेल योग्य तर घ्यायचा. जर त्याला काही हेल्थ इश्यू किंवा त्याला जर असा काही डाऊट आला तर तो त्याच्यावर आहे ना थोडासा जास्त हप्ता, म्हणजे समजा कुणाचा प्रीमियम 4000 असेल आणि त्याला जर काही हेल्थ इश्यू असेल तर त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये 200 400 500 जो काही त्या इश्यूच्या हिशोबानं जो एक्स्ट्रा प्रीमियम घ्यावा लागत असेल तो एक्स्ट्रा प्रीमियम घेऊन तो प्रस्ताव स्वीकारला जातो. आणि जर स्वीकारणं योग्य नसेल तर तिसरा ऑप्शन आहे की तो डिक्लाइन केला जातो. आता समजा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर म्हणजे प्रपोजल फॉर्म दिल्यानंतर त्याचं पॉलिसीमध्ये जर रूपांतर झालं तर पॉलिसी धारकानं विमाचं हप्ते भरणं आणि त्या बदल्यात विमा कंपनीनं त्याला दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करणं हे दोघांचं पण कर्तव्य असतं. कारण मुळातच विमा हा एक कायदेशीर करार आहे. मग आपण कुठलाही कायदेशीर करार जर करत असतो तर त्याच्यामध्ये 2 एंटिटीची गरज असते. कायदेशीर करारासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी प्रपोजल फॉर्म ऍक्सेप्ट करताना विचारात घेतल्या जातात.
उदाहरणार्थ ज्याप्रमाणे आपण एखादा फ्लॅट घेतो किंवा काही खरेदी करतो जमिनीची वगैरे, तर त्यावेळेस आपण जो दस्तावेज असतो ना, ते कसं सगळं वेगळ्या वेगळ्या प्रकाराने चेक करून बघतो की बाबा हे बरोबर आहे का, ते बरोबर आहे का, ते बरोबर आहे का. या सगळ्या प्रपोजरनं पण ह्या गोष्टी ज्या बॉन्डवर लिहिलेल्या असतील किंवा प्रपोजरच्या बाबतीत जरी काय माहिती आणखी डिटेल मध्ये काढणं असेल, या सगळ्या गोष्टींचा ह्याच्यामध्ये अगोदर काय पॉलिसी घ्यायच्या अगोदर विचार केला जातो. आणि त्याच्यापेक्षा बी जास्त सगळ्यात जास्त विश्वास LIC ठेवते ती एजंटवर. इन्शुरन्स एजंट प्रायमरी अंडररायटर. प्रायमरी अंडररायटर ह्यासाठी असतं की काही झालं तरी जरी प्रत्येक प्रपोजर हा LIC चा ओळखीचा असेल असं काही नसतं. पण एजंट ज्यावेळेस प्रत्येक प्रपोजरच्या घरी जातो त्यावेळेस त्याला घरामध्ये गेल्यानंतर बऱ्याच गोष्टीचा अंदाज त्याला येत असतो की बाबा याची फायनान्शियल कंडिशन कशी आहे, याचा हेल्थ इश्यू काय आहे का, कोणाच्या तरी रेफरन्सनच गेलेला असतो. त्यामुळे त्याला बऱ्यापैकी तिथलं नॉलेज असतं. त्यामुळं एजंटच्या म्हणण्यावर बराच फरक पडतो. आणि जी काय ओरिजिनल माहिती असेल ते LIC ला देणं हे विमा एजंटचं म्हणजे कर्तव्यच असतं. त्यानं तसं करायचंच असतं ते. आता ह्याच्यानंतर काय होतं, एकदा पॉलिसी सुरू झाली की त्याच्यामध्ये पण काही नियम असतात. पॉलिसी ज्यावेळेस स्वीकारली जाते किंवा पॉलिसी ऍक्सेप्ट केली जाते त्यावेळेस एक फर्स्ट प्रीमियम रिसिप्ट किंवा प्रथम जोखीम पावती किंवा प्रथम हप्ता पावती असं म्हटलं जातं, ती एक दिली जाते. मग तिथून की हे सगळा करार ऍक्सेप्ट करण्यात आला किंवा ह्या कराराची सुरुवात झाली असं गृहीत धरलं जातं. त्यानंतर 15 दिवसाचा एक फ्री लॉक पिरियड असतो. फ्री लॉक पिरियड म्हणजे काय, तर ह्याच्यावर प्रपोजरला विचार करायला एक 15 दिवसाचा वेळ दिला जातो की बाबा ह्याच्यामध्ये जर काय तुम्हाला नंतर तुमचं माइंड चेंज झालं किंवा तुम्हाला ह्यामध्ये पॉलिसीच्या बॉन्ड जो विचार केलाय त्याच्यामध्ये जर काही चेंजेस करायचं असलं तर 15 दिवसाच्या आत तो LIC ला तसं सांगू शकतो. आणि जर त्याने तो प्रस्ताव जर स्वीकारला तर तिथून पुढे तो करार सुरू झाला असं समजलं जातं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस रिन्युअल प्रीमियम भरण्याची वेळ असते, म्हणजे ज्यामध्ये हप्त्याचा प्रकार कोणताही असू द्या, मंथली असू द्या, हाफ इयरली असू द्या किंवा इयरली असू द्या, ह्याच्यानंतर आहे ना सवलतीचं दिवस ठरलेले असतात. म्हणजे बाबा त्याला इंग्लिशमध्ये ग्रेस पिरियड असं म्हणतात. तर 6 महिने म्हणजे हाफ इयरली आणि इयरली या दोन्ही प्रकारासाठी LIC 30 डेज म्हणजे 30 दिवसाचा किंवा 1 महिन्याचा ग्रेस पिरियड दिला जातो. आणि 15 मासिक म्हणजे मंथली जर कोणाचा प्रीमियम असेल तर त्याच्यामध्ये 15 दिवसाचा ग्रेस पिरियड असतो. म्हणजे समजा प्रीमियमची तारीख आज आहे आणि 15 दिवस तुम्ही प्रीमियम नाही भरलं तरी तुम्हाला कोणताही फाईन वगैरे लागत नाही. किंवा 6 महिने जर हप्ता असेल, 6 महिन्यातून एक वेळ, तरी तुम्ही पुढच्या 1 महिन्यामध्ये कधीही अगदी बिना इंटरेस्ट तुम्ही तो प्रीमियम पे करू शकता. तुम्हाला कोणतेही लेट फी किंवा एक्स्ट्रा ऍडिशनल चार्ज लागत नाही. बरं, त्याच्यानंतर पुढचं असं होतं की समजा ह्या ग्रेस पिरियड मध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर ग्रेस पिरियडच्या आतमध्ये जरी झाला तर ते डेथ क्लेम देणं LIC ला बंधनकारक असतं. एवढंच असतं की जो शेवटचा प्रीमियम जो भरायचा राहिला होता तो प्रीमियम त्या डेथ क्लेम मधून कट केला जातो आणि रिमेनिंग डेथ क्लेमचं जे अमाऊंट असेल ते दिलं जातं. आता रिन्युअलला जसं ग्रेस पिरियड असतो ना, तसंच LIC कडे किंवा कुठल्याही पॉलिसीमध्ये एक सुसाईड क्लॉज असतो. आता सुसाईड क्लॉज म्हणजे काय, समजा पॉलिसी घेतल्यानंतर 1 वर्षाच्या आत जर एखाद्याने आत्महत्या केली तर त्याला तो डेथ क्लेम दिला जात नाही. त्याने जर दुसरा हप्ता भरला व नंतर जर सुसाईड झालेला असेल तर ते LIC टोटली त्याचं क्लेम देते. तर तशाच पॉलिसीमध्ये वेगवेगळ्या कंडिशन आहेत. त्याच्यामध्ये मॅरिड वुमेन्स प्रॉपर्टी ऍक्ट असतो, विवाहित स्त्रियांचा मालमत्ता हक्क कायदा असतो. त्याच्यानंतर पॉलिसी जेव्हा मॅच्युअर होते तेव्हा त्याला मॅच्युरिटी क्लेम दिलं जातं.
तर त्या मॅच्युरिटी क्लेम मध्ये एलआयसी काय काय देते, तर एक समेश्वर देते आणि बोनस देते आणि त्याच्याबरोबर फायनल ऍडिशनल बोनस पण देते. आणि त्याचबरोबर समजा 2-3 वर्षानंतर पैसे जर काढून घ्यायचे असतील तर त्यासाठी काय नियम असतात. 10 वर्षाची जर टर्म असेल पॉलिसीची तर 2 वर्ष त्याला मिनिमम हप्ते भरणं गरजेचं असतं. आणि समजा 10 वर्षापेक्षा 15 ते 20 वर्षासाठी जर पॉलिसी घेतलेली असेल तर त्याला कमीत कमी 3 वर्षाचे हप्ते पूर्ण भरावे लागतात. त्यानंतर त्याला सिलेंडर व्हॅल्यू होते. जर तुम्ही 3 वर्षाच्या अगोदर जर पॉलिसी तुम्ही बंद केली तर एलआयसी किंवा कोणतीही कंपनी तुम्हाला बाकीची कंपनी मला काय माहित नाही, पण एलआयसी जर 3 वर्षाच्या अगोदर जर कोणाची पॉलिसी भरली नसेल तर त्याचं 1ही रुपया रिटर्न मध्ये देत नाही. एकदा 3 वर्ष पूर्ण झाली ना तर त्यानंतर त्याला सिलेंडर व्हॅल्यू येते, त्याच्यावर लोन पण मिळू शकतं आणि जे लोन आहे ना ते सिलेंडर व्हॅल्यूच्या 90% असतं. अशा प्रकारे जो पॉलिसी होल्डर आहे तो थोड्या थोड्या प्रमाणामध्ये संचय करून आपली रिस्क पण कव्हर करू शकतो आणि आपल्या बचतीचा संचय पण करू शकतो. तर हे फक्त आहे ना हे विम्यामध्येच ऑप्शन आहे की तुम्ही सुरुवातीला थोडे थोडे पैसे भरा पण तुमची रिस्क जी आहे ती फार मोठी तुम्ही करू शकता. पण ह्याच्यामध्ये समजा एखादी व्यक्ती गायबला काय म्हणतो बेपत्ता, हा एखादी व्यक्ती जर बेपत्ताच झाली म्हणजे त्याच्या नावावर पॉलिसी आहे पण ती व्यक्ती बेपत्ता आहे तर त्याचं जे डेथ क्लेम आहे ना ते डेथ सर्टिफिकेट शिवाय मिळू शकणार नाही ना डेथ क्लेम. तर त्यासाठी त्यांच्याकडे असा ऑप्शन असतो की जर कंटिन्यू एखादी व्यक्ती पोलीस स्टेशन मध्ये नोंद केल्यापासून 7 वर्षापर्यंत जर ती व्यक्ती सापडलीच नाही तर गव्हर्नमेंट त्याला मृत्यू घोषित करतो. मृत्यू घोषित केल्यानंतर ऑटोमॅटिकली जो बीबीएमपी किंवा असे पंचायत समिती म्हणा ते असतं ना अथॉरिटी त्यांच्याकडून डेथ सर्टिफिकेट दिलं जातं आणि त्याच्यावर त्याचं डेथ क्लेम होतं. त्याच प्रकारे समजा कोणी एखादा मिलिटरीत किंवा इंडियन आर्मी कशात पण एखादा सैनिक मध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अशामध्ये असतो तर त्यांची जर पॉलिसी असेल एलआयसी कडे आणि समजा त्या व्यक्तीला युद्धामध्ये मरण आलं आणि त्यांची डेड बॉडी जी आहे ते समोरच्या शत्रू पक्ष समजा घेऊन गेला तर त्यावेळेस काय होतं मग डेथ सर्टिफिकेटची गरज नसते. मग त्यावेळेस त्यांचा जो कर्नल असेल लेफ्टनंट जनरल त्यांच्या कंपनीचा जो हेड असेल ना तर त्यांच्या तो जे दाखला देतील मृत्यूचा त्याच्यावर पण डेथ क्लेम होऊ शकतं. तर भारतीय जीवन विमा निगम ह्याचं जे सुरुवात जी झाली ना ती 1 सप्टेंबर 1956 मध्ये झाली. आता ह्या भारतामध्ये एलआयसीच्या 2048 ब्रँचेस आहेत त्या पण पूर्ण संगणकीकृत आहेत. 113 डिव्हिजनल ऑफिस आहेत आणि 8 झोनल ऑफिस आहेत. 1408 सॅटेलाइट ऑफिस आहेत आणि 18,000 पेक्षा जास्त प्रीमियम पॉइंट आहेत. आज भारतातील 40 पेक्षा जास्त बँकेमध्ये एलआयसीचं टायअप असतो आणि आजच्या सध्याच्या घडीला एलआयसी मध्ये 1,15,000 पेक्षा एम्प्लॉई आहेत आणि 13,34,000 एजंट आहेत त्याच्यापैकीच मी बी एक. आवाज येतोय का सगळ्यांना? हो येतोय, आवाज येतोय. काय डिस्टर्बन्स नाही ना? काय नाही ना, आवाज येतोय. तर आणखी एक सांगायची गोष्ट म्हणजे असं एलआयसी भारतातली सगळ्यात जुनी आणि अग्रगण्य संस्था आहे. तर ज्या वेळेस 1956 ला एलआयसी अस्तित्वात आली ना त्यावेळेस आपल्यासाठी आणखी एक महत्वाचा म्हणजे अभिमानाची गोष्ट अशी आहे त्यावेळेस भारताचे फायनान्स मिनिस्टर ही एक मराठी व्यक्ती होती. याचं मला पण खूप म्हणजे अभिमान आहे. त्यांचं नाव होतं डॉक्टर चिंतामणराव देशमुख म्हणून. तर जशी
भारताची राज्यघटना डॉक्टर आंबेडकरांनी लिहिली ना, तशी आमच्या LICची राज्यघटना सॉरी LICची जी घटना लिहिली गेली की ही LIC पुढे कशी चालवायची, तर ते सगळं लिखाण जे होतं ना घटना लिहायचं, ते महाराष्ट्राचेच रायगड जिल्ह्यात जन्मलेले मराठी चिंतामणराव देशमुख म्हणून होते. हा चिंतामण CD देशमुख, हा करेक्ट. तर त्याने ते लिहिलं. आणि त्यांनी जे आतापर्यंत लिहिलेत ना रूल्स अँड रेग्युलेशन, त्याच्यावर ही LIC आज तागायत चालली. तर ज्यावेळेस LIC ची सुरुवात झाली त्यावेळेस भारत सरकारनं, आता सुरुवात कुठल्याही गोष्टीची करायची म्हणजे म्हणलं तर सुरुवातीला तर पैसे पाहिजेतच ना, तर त्यासाठी LIC ना आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं 5 कोटी रुपये LIC ला सुरुवात करण्यासाठी भांडवल म्हणून दिलं. आता हे 5 कोटी देताना त्यांचा असा ठराव झाला की ज्या वेळेस तुम्हाला आर्थिक उत्पन्न होईल त्यामध्ये 5% इन्कम LIC ने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला द्यायचा. मग आता 1956 पासून LIC न भारत सरकारला किती पैसे दिले हे काय आता टोटल मी सांगत बसत नाही, पण गेल्या वर्षात LIC ने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला 2611 कोटी डिव्हिडंड च्या रूपानं दिलाय. कपिल भाऊ, तुम्ही त्यामध्ये एक विथ फोटो म्हणून एक स्लाइड आहे बघा, ते तुम्ही दाखवू शकता. निर्मला सीतारामनचा त्याच्यामध्ये फोटो आहे बघा. ओके ओके, एक मिनिट मी शेअर करतो. दिसतंय? त्याच्या खाली आहे, खाली खाली 3 नंबरची स्लाइड. हो हो, हा फोटो आहे बघा, जो LIC न चेक दिला ना 2611 कोटीचा काहीतरी, त्याचा प्रूफ म्हणून हे मी फोटो तुम्हाला दाखवतोय. तर मी याच्या पुढे मी असं सांगेन की LIC इम्पॉर्टंट, लाईफ इन्शुरन्स इम्पॉर्टंट काय आहे. तर जीवन विमा म्हणजे ना एक कॉन्ट्रॅक्ट आहे. असं कॉन्ट्रॅक्ट की एक व्यक्ती आणि इन्शुरन्स कंपनी मधला हा एक कॉन्ट्रॅक्ट आहे. तर ह्यामध्ये एक गोष्ट पक्की होते की ज्या व्यक्तीला काही नुकसान, एक मिनिट, जीवन विमा म्हणजे एक करार आहे, हे एक कॉन्ट्रॅक्ट आहे एक व्यक्ती आणि इन्शुरन्स कंपनी मधला. ह्यामध्ये ही गोष्ट पक्की होते की जर एका व्यक्तीला काही नुकसान झाले तर इन्शुरन्स कंपनी त्याची आर्थिक भरपाई करते. उदाहरणार्थ, एखाद्याने आपल्या फॅक्टरीचा विमा उतरवलेला असतो आणि जर त्याची ती फॅक्टरी जळून खाक झाली, त्याचे नुकसान झाले, तर जेवढ्या कंपनी किमतीचा विमा घेतला असेल ती रक्कम ती कंपनी त्या मालकाला क्लेम म्हणून भरपाई देते. मग तो त्या रकमेतून आपली कंपनी पुन्हा सुरू करू शकतो. ज्याप्रमाणे आपण मोटरसायकल, कार इन्शुरन्स मध्ये पण हेच होत असतं. जर मोटर गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर जेवढं डॅमेज कॉस्ट असेल ते गॅरेजवाले यांनी दिल्यानंतर ती इन्शुरन्स कंपनी त्याचं क्लेम देते. जीवन विमा पण ह्याच सिद्धांतावर काम करतो. पण इथे थोडा फरक असा आहे की गाडीचं नुकसान आणि फॅक्टरीमध्ये झालेलं नुकसान समजणं खूप सोपं असतं, पण जीवन विम्याचा विषय येतो तेव्हा आपण आपलं जीवन किती महत्वपूर्ण आहे हे समजू शकत नाही आणि काहीच नाही. तर मी तुम्हाला आता लॉकडाऊन मध्ये ज्याप्रमाणे रामायण आणि महाभारत परत रिवाइंड झालंय, अगोदर बघितलं होतं लहानपणी पण ते विसरत आलतो, परत आता ह्या लॉकडाऊन मुळे परत एकदा महाभारत बघायची संधी आली. तर महाभारतामध्ये एक प्रसंग असा आला, यक्ष आणि युधिष्ठिर विवाद चालू होता. त्याच्यामध्ये युधिष्ठिरजीने एक प्रश्न विचारला, यक्ष जो आहे ना युधिष्ठिरला प्रश्न विचारतो व युधिष्ठिर त्याचे उत्तर देतो. एक प्रश्न असा होता की दुनियामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की लोक त्याला नेहमी बघतात पण मानत नाही, नेहमी बघतात पण मानत नाहीत. यावर युधिष्ठिरजीनं एक उत्तर दिलं होतं की लोक रोज दुसऱ्या लोकांना स्मशानात जाताना बघतायत, पण माझाही एक दिवस मृत्यू होणार आहे
ह्याच्याबद्दल कधी विचार करत नाहीत. हे बघा, कौटुंबिक जीवन जगत असताना आपलं एक विशेष महत्व असतं. आपण कुणाचा मुलगा असतो, कुणाचा भाव असतो, कोणा मुलांचा वडील असतो, बायकोचा नवरा असतो, हे एकदम खरं आहे. पण ह्या नात्यामधून जर कुणी गायब झालं तर त्याचं नुकसान भरपाई होऊ शकत नाही. ती पोकळी कुणीच भरून काढू शकत नाहीत. पण त्याच्याबरोबर हे होतं की ज्या वेळेस एखादी व्यक्ती मरते ना, तर त्याच्याबरोबर त्याच्या आर्थिक उत्पन्नाचं पण स्रोत मरतो. म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या कुटुंबासाठी एक आर्थिक उत्पन्नाचा महत्वाचा सोर्स असतो, की त्याच्या पगारावरच टोटल घर म्हणा किंवा त्याचा संसार, त्याचं घर परिवार चालत असतो. मग अशा वेळेस ज्यावेळेस एखाद्याचा मृत्यू होतो त्यावेळेस ती व्यक्ती मरत नाही, तर त्याच्याकडून होणाऱ्या इन्कमचा पण मृत्यू होतो. जो तो रेग्युलरली आपल्या कुटुंबाच्या गरजेसाठी असणारी इन्कम देत असतो ते पण थांबते. आता कधी आपण विचार केलाय का, की जर समजा अशी काही दुर्घटना आयुष्यामध्ये जर घडली, तर त्या घराचा पुढचा हप्ता असतील किंवा गाडीचे हप्ते असतील, त्या घरामध्ये जो महिन्याचा खर्च येत असेल, स्कूलचा खर्च असेल, जो जो काही XYZ, आपल्याला प्रत्येकाला तर ह्या गोष्टी सांगायची गरज नाही, पण आता हा विषयाचा तर सांगतो. तर ह्याच्यावर फरक 101% फरक पडतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर प्रत्येकाला आपापल्या जबाबदारीची जाणीव व्हावी आणि प्रत्येकाने आपापल्या गरजेनुसार एक प्रत्येकाचा जेवढी गरज आहे त्या हिशोबाचा आपला एक इन्शुरन्स असावा. आता ह्याच्यातनं भावनात्मक मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी स्वतःच मूल्यांकन प्रत्येकाला करता येतं, की बाबा आपल्याला नेमकी गरज किती आहे, आपली टोटल इन्कम किती आहे. म्हणजे प्रत्येक स्वतःबद्दल थोडासा विचार स्वतः केलेला म्हणजे योग्य ठरतो. कारण दुसरा जरी माणसं म्हणत असतील की बाबा फायनान्शियल प्लॅनरला विचारूया वगैरे, तर तसं काही नसतं. प्रत्येक व्यक्ती ही स्वतःसाठी एक फायनान्शियल प्लॅनर असतं असं म्हणजे माझं म्हणणं आहे. म्हणून मी बऱ्याच वेळा ज्यावेळेस ऍड करतो ना किंवा जाहिरात करतो आमची, त्यावेळेस मी कधी फायनान्शियल प्लॅनर असा शब्द वापरत नाही. बरीच माणसं मला म्हणतात की हो, ते एजंट म्हणणं काहीतरी वेगळं दिसतं, पण जे सत्य आहे ते सत्य आहे. फायनान्शियल प्लॅनर आमच्यापेक्षा ज्याला पॉलिसी घ्यायची ना, तो उत्तम प्रकारे त्याच्या सगळ्या बाजूनं, सगळ्या स्वतःच्या फॅमिलीचा, त्याच्या बाकीच्या ज्या उचापत्या असतात मार्केट मधल्या म्हणा किंवा जे काही त्याचं असेल ते XYZ, त्याचं जेवढी माहिती त्याला स्वतःला असते ना, त्याच्याबद्दल तेवढी माहिती कुठलाही फायनान्शियल ऍडवायझर करू शकत नाही. त्यामुळे शक्यतो प्रत्येकाने स्वतःचा सगळ्या बाजूने विचार करून फायनान्शियल प्लॅनिंग करावं. तर मी तर म्हणेन की सगळ्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये ना जीवन विमा म्हणजे विमा घेणे हे सगळ्यात एक नंबरचा निर्णय आहे. कारण LIC ही इन्व्हेस्टमेंट मध्ये जास्त नाहीयेच, कारण हिचं नावच आहे इट सेल्फ, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. जर ते इन्व्हेस्टमेंट, बरीच माणसं म्हणतात की LIC कडून भरपूर पैसे मिळत नाहीत किंवा रिटर्न चांगले नाहीत, तर ते त्यांचं म्हणणं त्यांच्या ठिकाणी ते बरोबर आहे. पण LIC ही इन्व्हेस्टमेंट पेक्षा इन्शुरन्स सेक्टरकडे जास्त असल्यामुळं त्याच्यातून हे कमी येतं, म्हणजे बेनिफिट जे आहे ना, मॅच्युरिटी क्लेम. कारण टोटल तुम्ही इन्व्हेस्ट समजा पर मंथ किंवा पर इयर 10,000 करत असाल, तर तुमचे 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट सेक्टर मध्ये LIC टाकत नाही, तर त्यातला काही हिस्साच फक्त LIC इन्व्हेस्टमेंट करते आणि बाकी जे त्यांच्या हिशोबाने जो टर्म इन्शुरन्स साठी पाहिजे तो हिस्सा इन्शुरन्स सेक्टर मध्ये टाकतो. त्यामुळे जर येणारी रिफंड जी असते ना ती कमी असते. पण रिस्क मॅनेजमेंट म्हणून जर LIC कडे बघितलं तर LIC सारखं रिस्क फॅक्टर कुठलीच कंपनी देऊ शकत नाही. तर आता ह्याच्या पुढे कसं आहे, तर प्रत्येकाने स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट नंतर तुम्ही बाकीच्या कुठल्याही गोष्टीमध्ये करा, गोल्ड मध्ये करा, म्युच्युअल फंड मध्ये करा, RD मध्ये करा, बँकेत करा, कुठं करायचं ते करा, पण स्वतःचा एक कमीत कमी चांगला ऍडिक्वेट म्हणजे जेवढी जास्तीत जास्त घेता येईल तेवढा एक स्वतःचा टर्म इन्शुरन्स तरी असावा. तर तुम्हाला माहित असेल, बरेच जणांनी बघितलं असेल, पूर्वी एक ऍड यायची टीव्हीला प्रेस्टिज कुकरची.
तर ते ऍड असे होते, जो बीवीसी करे प्यार वो प्रेस्टिजचे कैसे कैसे करे इनकार. तो नेहमी इथं पण चालू होतो. जो जो अपने परिवार से करे प्यार तो जीवन विमा को कैसे करे इनकार. तर आता थोडस LIC बद्दल सांगतो. तर LIC म्हणून जर आपण ऐकलं तर LIC बद्दल आपल्याला काय माहित असतं, ज्या ज्या वेळेस आपण LIC चा जरी शब्द जरी कानावर पडला किंवा डोळ्याला कुठे एखाद्या बोर्डवर टीव्हीवर ऍड जरी दिसली तर आपल्याला काय दिसतं, तर एक दीपक आणि त्याच्या बाजूनं त्याचं संरक्षण करणारे 2 हात हे आपल्याला दिसतात. लोक काय समजते की आम्ही LIC ची पॉलिसी घेतली, एवढा प्रीमियम भरला आणि आमचा एवढ्या रकमेचा विमा झाला. हे सगळं जरी खरं असलं तर LIC म्हणजे एवढंच आहे का, तर नाही. तर LIC काय आणि कसं काम करते ह्याच्याबद्दल पण मी थोडस सांगतो आता तुम्हाला. तर LIC LIC ला पैसे मिळतात प्रीमियमच्या रूपानं आणि LIC रिफंड देते क्लेमच्या रूपानं. तर कलेक्ट केलेला प्रीमियम वजा पेड केलेली क्लेमच्या रूपानं पेड केलेली रक्कम, तर हे जे राहतं ना, ह्या दोन्हीच्या मधून जो शिल्लक राहतं त्याला म्हटलं जातं लाईफ फंड. तर LIC चा हा लाईफ फंड आहे ना, काहीतरी 28,000 करोड आहे. 28,28,300 करोडचा त्याचा लाईफ फंड आहे. आता सांगा 28,28,360 करोड आपण लिहायचा जरी प्रयत्न केला तरी थोडंफार करेक्टली लिहायला प्रॉब्लेम येतो. प्रीमियम रूपाने जे LIC कडे पैसा जमा होतो ना, त्याला LIC इनकमिंग म्हणते आणि मॅच्युरिटी आणि डेथ क्लेमच्या रूपाने जो पैसा पॉलिसी होल्डरला किंवा नॉमिनलला जातो तो LIC चा आउट गोईंग आहे. आता ह्यातनं जे राहील त्याला आपण प्रॉफिट म्हणू शकतो, पण LIC त्याला प्रॉफिट नाही म्हणत, तर LIC त्याला सरप्लस म्हणते. कारण LIC 2 सिच्युएशन मध्ये पैसे देते, एक तर मॅच्युरिटी क्लेम किंवा डेथ क्लेम. आणि पेमेंट घेते कशी, तर मंथली घेते, क्वार्टरली घेते, हाफ इयरली घेते, इयरली घेते आणि ते घेते ते पण लॉंग टर्म साठी घेते. पण LIC ला नक्की माहित नाही की प्रीमियम कधीपर्यंत येणार आहे आणि क्लेम कधी द्यायचे. तर ह्या दोन्ही गोष्टी आहेत ना त्या अनिश्चित असतात. मग ह्या अशा कंडिशन साठी LIC नेहमी तयार असते. कशाच्या जीवावर असते, तर लाईफ फंडच्या जीवावर, म्हणजे लाईफ फंड त्यांच्याकडे असतो शिल्लक, म्हणूनच LIC त्या फंड देण्यासाठी तयार असते. उदाहरणार्थ समजा जर आपण बँकेमध्ये एखादी RD खोलली असते, आपण खोलतोच बऱ्यापैकी, तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो, अवरेज म्हणा किंवा एक उदाहरण म्हणून आपण घेऊया, 2,000 रुपये आपण 5 वर्षासाठी भरायचं जर ठरलं तर बँकेला माहित आहे की 5 वर्षात आपण 1,20,000 रुपये जमा करणार आहेत आणि तुम्ही मध्येच जर बंद केली RD तर ज्यावेळेस तुम्ही RD बंद करताय त्यावेळेस तुमचे पैसे आणि त्यावेळेपर्यंत जो इंटरेस्ट आहे तो LIC देऊन बँक देऊन तुम्हाला घरी पाठवते की आतापर्यंत जमा केलेली रक्कम प्लस त्याचं व्याज. पण LIC कडे तसं नसतं. समजा एखाद्याने 10 लाख रुपयाची पॉलिसी घेतली आणि 2,000 रुपये प्रीमियम, मंथली प्रीमियम आहे समजून, त्याला मंथली प्रीमियम 2,000 रुपये भरलाय आणि समजा त्याच्यामध्ये एकच प्रीमियम भरून जर त्या व्यक्तीचा जर दुर्दैवी मृत्यू झाला तर LIC ला 2,000 रुपये नाही द्यायचे, ते LIC ला 10 लाख रुपये द्यायचे. तर तो LIC 10 लाख रुपये कुठून देणार, हे तो जो लाईफ फंड आहे ना LIC कडे जमा झालेला सगळा शिल्लक राहिलेला त्यातून LIC देते. तर मग आता विचार करूया की LIC कडे एवढी कॅपॅसिटी आहे की किती जरी क्लेम आले ना तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये LIC हे क्लेम करते, कारण त्यांच्याकडे भरपूर म्हणजे
भरपूर सरप्लस मधून पैसे शिल्लक राहिलेले असतात. सरप्लस मध्ये दरवर्षी 5% आहे ना LIC सरकारला जमा करते, 95% जे शिल्लक राहील ती LIC प्रत्येक पॉलिसी होल्डरला बोनस रूपाने वाटून टाकते. तर गेल्या वर्षीचा 2018 आणि 19चा जर फायनान्शियलचा विचार केला तर LIC कडे 53,214 कोटीचा सरप्लस जमा राहिला होता. आता हे सरप्लस एवढा आहे की बाकीच्या कंपनीचा ह्याच्या मला नाही वाटत की 10 ते 15%, 20% सुद्धा म्हणजे असू शकत नाही, एवढी मोठी कंपनी आहे. LIC कंपनी आता सध्याचा जर विचार केला तर भारतामध्ये भारतीय रेल्वे नंतर सेकंड सगळ्यात मोठी कंपनी आहे. म्हणजे त्याची असेट जे आहेत ना ते LIC चे 2 नंबरवर येते. कारण तुम्ही आता जास्त बाहेरगावच्या देशाचं म्हणजे बाहेरगावच्या राज्याबद्दल बोलायचं सोडून द्या, पण ज्या इंग्रजाच्या काळातल्या बनलेल्या बिल्डिंग्स आहेत ना बेंगलोरमध्ये, तुम्ही MG रोड बघा, JC रोड बघा किंवा कॉर्पोरेशन सर्कल बघा, जेवढ्या पण दगडाच्या बिल्डिंग आहेत का नाही ते LICच्या कंट्रोलमध्ये आहेत. जुन्या फार मोठ्या असेट चांगल्या मेन पॉइंट वर त्यांची प्रॉपर्टी म्हणजे LICची भयानक भरपूर प्रॉपर्टी आहे LIC कडे. तर हा जो लाईफ फंड आहे ना त्याच्याबद्दल आणखी काय सांगायचं होतं, एक मिनिट. तर जमा झालेला प्रीमियम आणि त्यातून वजा केलेली क्लेम अमाऊंट ह्यातून राहिलेली रक्कम म्हणजे लाईफ फंड. आता हे लाईफ फंड आहे ना तो LIC कुठे इन्व्हेस्टमेंट करते तर ह्या ज्या बँक आहेत ना, एक तर पहिलं म्हणजे 60% तर ते गव्हर्नमेंट सिक्युरिटी बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट करते, नंतर ह्या बँकेमध्ये करते आणि काही प्रमाणात म्युच्युअल फंड मध्ये पण करते. आणि महत्वाचं म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला ज्यावेळेस पैशाची गरज असते ना त्यावेळेस LIC कडूनच जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हे घेऊन जावं लागतं पैसे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया LIC कडूनच घेते. तर आता मी तुम्हाला यातली एक आता बाकीचं LIC बद्दल बोलून झालं, तुम्हाला हे पण माहित पडलं की बाबा LIC कशा प्रकारे चांगले आहे, तर त्याच्याबद्दल आता मी जास्त काय सांगत नाही. कपिल भाऊ, तुम्ही जीवन आनंद नावाची एक फाईल आहे ना ती जरा शेअर करा. ओके, ठीक आहे, करा. ते तसं होतंय का? हा, चालेल चालेल. तर हे जे हे आहे ना ते मी हिंदीत केलंय कारण मला जरा इंग्लिशचा म्हणजे आता नाही सांगत ते, राहू द्या. ते लाईफ न्यू जीवन आनंद आहे ना, तर न्यू जीवन आनंद कशी पॉलिसी काम करते तर जीवन आनंद ही पॉलिसी आहे ना ही LIC ची लार्जेस्ट सेलिंग पॉलिसी आहे. की आतापर्यंत जेवढे LIC मध्ये प्लॅन आले, बरेच प्लॅन आले, बरेच LIC न पॉलिसीच्या प्लॅन्स बंद केले, त्याच्यामध्ये लार्जेस्ट सेलिंग जर प्लॅन कोणता असेल ना तर तो जीवन आनंद प्लॅन आहे. कारण तुम्ही बाकीच्या पॉलिसी बद्दल जर विचार केला तर त्या प्रत्येक कोणत्या ना कोणत्या ठिकाणी किंवा जेवढे टर्म तुम्ही घ्याल, कोणी 15 वर्षासाठी घेईल, कोणी 20 वर्षासाठी घेईल, कोणी 30 वर्षासाठी घेईल, तर त्यानंतर LICचा आणि तुमचा संबंध संपला जातो. एक वेळ पॉलिसी टर्म संपली, पॉलिसीचं मॅच्युरिटी अमाऊंट दिली की पॉलिसी संपल्यात जमा झाली. तर हा जीवन आनंद एक माझा आवडता म्हणण्यापेक्षा सगळ्याचाच आवडता प्लॅन ह्याच्यासाठी आहे की ह्याच्यामध्ये 2 वेळ पैसे भेटतात. म्हणजे जर पॉलिसी घेतल्यापासून समजा 20 वर्षासाठी पॉलिसी घेतली तर पॉलिसी 20 वर्ष त्याचं प्रीमियम करायचं असतं, प्रीमियम पेमेंट करायचं असतं. 20 वर्षानंतर एक अमाऊंट मिळले जाते त्याला, तर त्याला मॅच्युरिटी अमाऊंट म्हटलं जातं. मॅच्युरिटी भेटल्यानंतर पण तो रिस्कवर खतम व्हायला, समजा एखाद्यानं 30 वर्षाच्या एखाद्या व्यक्तीनं 20 वर्षासाठी पॉलिसी घेतली तर 50व्या वर्षी त्या व्यक्तीला जी अमाऊंट मिळते त्याला मॅच्युरिटी अमाऊंट असं म्हटलं जातं. बरं, 50व्या वर्षी ज्यावेळेस मॅच्युरिटी क्लेम हातामध्ये आलं त्यानंतर त्याची रिस्क संपायला पाहिजे ना, म्हणजे पॉलिसी संपल्याच जमा आहे ना, तर तसं ह्या पॉलिसीमध्ये होत नाही. तर ह्याचा जो रिस्क कव्हर आहे ना, जेवढ्याची पॉलिसी घेतली असेल म्हणजे थोडक्यात सम अश्युर, ते कंटिन्यू टिल टू डेथ म्हणजे मृत्यू पुढे 70 वर्षांना होऊ, 80 वर्षांना होऊ, 90 वर्षांना होऊ, ज्याही वेळेस एक वेळ मृत्यू होणार आहे ते काळ्या दगडावर रेषा, त्यात काही विषयच येत नाही की कुणी 100 वर्ष म्हणजे क्वचित एखादं. तर ज्या वेळेस मृत्यू होईल ना
त्यावेळेस पण जेवढी सम अश्युर आहे म्हणजे मॅच्युरिटी अमाऊंट पण मिळतं, आणि ज्या वेळेस 15-20 वर्षाच्या कालावधी लोटल्यानंतर किंवा इमिडिएट सुद्धा मृत्यू होतो त्यावेळेस आणखी एक वेळ ती सम अश्युरच्या रूपामध्ये पॉलिसीचं म्हणजे प्रीमियम सम अश्युरची ती अमाऊंट त्या पॉलिसी होल्डरच्या किंवा त्याच्या नॉमिनीला दिले जाते. जर जिवंत राहिला तरी मॅच्युरिटी क्लेम आहे, आणि मॅच्युरिटी क्लेम घेतल्यानंतर सुद्धा त्याची जी रिस्क कव्हर आहे ना ती कंटिन्यू टिल टू 100 एज ऑफ 100 पर्यंत राहते. म्हणून त्याला म्हणते जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. तर जीवन आनंदमध्ये आहे ना ही लाईफ टाइम रिस्क कव्हर आहे. हा सेव्हिंग प्लस रिस्क कव्हर दोन्ही फॅक्टर साठी आपण हा घेऊ शकतो. तिसरं याच्यामध्ये म्हणजे 3 वर्ष, आता 3 नाही, आता नवीन प्लॅन आला हा, त्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये 2 वर्षानंतरच ह्याला सरेंडर व्हॅल्यू आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर 2 वर्षानंतर पॉलिसी सरेंडर पण करू शकतो. 2 वर्षानंतर त्याच्यावर लोन पण अवेलेबल आहे. प्रीमियम, प्रत्येक प्रीमियम ज्यावेळेस तुम्ही भरता तो इन्कम टॅक्सच्या खाली तो वजा पण होतो, टॅक्स बेनिफिट अंडर सेक्शन 80C. तर ह्या पॉलिसी घेण्यासाठी काय पाहिजे, करा प्ले करा, ते सगळे स्लाइड दाखवत राहा, मी बोलत राहतो. हा आता हे मग अशी सांगायचं राहिलं, हा जो आहे ना LICचा म्हणजे हा टोटल IRDA कडून आलेला हा डाटा असतो. याच्यामध्ये ना YLIC म्हणून मी लिहिलंय, तर ह्याच्यामध्ये टोटल आहे ना 24 कंपनी आहेत. आता कुठल्या कंपनीचं म्हणजे मी तसं काही सांगू शकत नाही, पण जो क्लेम रेशिओ आहे ना तो LICचा 97.79% आहे. आणि याचं जे बेनिफिट आहे ना LIC कडून कस्टमरला झालेलं, LIC ने टोटल किती पॉलिसीजला दिले बेनिफिट, तर 7,34,328. आता ही मध्येच आले स्लाइड म्हणून तुम्हाला सांगतो मी याच्या विषयीचं. आता काही कंपन्याचा LIC पेक्षा तुम्हाला जास्त दिसेल, 99.07 असेल, 99.04 असेल, कमी जास्त जे काय असेल. तर ह्याच्यावर आपण अशा पद्धतीने विचार करू शकतो, म्हणजे आपलं विचार तसं एकदम साधं सोपं सिंपल असते, त्याच्याबद्दल काय वादच नाही. की साधा विचार करा की 10 मार्काच्या पेपर मध्ये तुम्हाला 9 प्रश्नाची चांगली उत्तरं जर दिली, म्हणजे योग्य उत्तर दिली, तरी पण तुम्हाला 90% मार्क आहेत. 100 मार्काचा जर पेपर असेल आणि त्यामध्ये जर तुम्हाला 90% म्हणजे 90 मार्काचे उत्तर तुम्ही जर बरोबर दिले तरी पण तुम्हाला 90% आहेत. बरं 1000 मार्काचा पेपर आहे आणि त्यातले 900 मार्क जरी तुम्ही चांगले सोडवले तरी पण तुम्हाला 90%च आहे. तर ह्या प्रकारे ह्यांचे नंबर ऑफ पॉलिसी चेक करा तुम्ही बाकीच्या कंपनीचे. हे 2700 नंबर ऑफ पॉलिसीज आहेत. LIC कडे त्यातले त्यांचं पर्सेंटेज आहे 99.07, बरोबर. 2700 नंबर ऑफ पॉलिसीज आहे. क्लेम रिसिव्ड, त्याच्यामध्ये त्यांनी क्लेम किती सेटल केलेत, 2675. त्यांच्यामुळे त्याचा क्लेम रेशिओ काय झाला, 99.77. पण LIC कडे पॉलिसीच किती जमा होत्या क्लेम साठी, 7,50,950. त्यातल्या 7,34,428. म्हणजे ज्याप्रमाणे हे ह्यूज आहे ना सगळं, तुम्ही बाकीच्या नंबर ऑफ पॉलिसीची जरी टोटल केली ना तरी मला नाही वाटत हे लाख 1.5 लाख मॅक्झिमम होऊन झाले. याची टोटल काय मी केले नाही आज. तर क्लेम रेशिओ मध्ये LIC बऱ्यापैकी आहे, 97.79% आहे. तर तुम्ही पुढचं घ्या, जीवन आनंदची दुसरी स्लाइड घ्या. हे वाचू द्या माणसांना, हळूहळू घ्या. हे ऍक्च्युली हिंदीत आहे, बऱ्यापैकी जणांना मराठी असणाऱ्याला हिंदी पण येते. मराठीतच करायचा प्रयत्न चालला होता पण ते पहिले केलेलं सापडलं म्हणून आज काय जास्त डबल त्रास नाही घेतला. तर मी आता ह्याचं एक उदाहरण देऊ इच्छितो जीवन आनंद पॉलिसीचं. तर समजा एखादी 35 वर्षाची व्यक्ती आहे आणि त्यांनी 5 लाखासाठी 5 लाख सम अश्युअरची एखादी पॉलिसी घेतली 21 वर्षासाठी. तर त्याला इयरली प्रीमियम, सुरुवातीला त्या इयरली प्रीमियमवर 4.5% टॅक्स. हॅलो, एक कॉल आला त्यामुळे डिस्टर्ब झाला. हॅलो, आवाज येतोय तुम्हाला ना? तर सेकंड इयर पासून 28,743 रुपये प्रीमियम येईल त्याचा, आणि जर हाफ इयरली घेतला तर 14,842 येईल.
तर ही पॉलिसी 21 वर्षासाठी जर घेतलेली असेल तर ह्याचं मॅच्युरिटी जी क्लेम असेल ना, तर ते असेल 10,64,000 रुपये. तर हे मॅच्युरिटी क्लेम मध्ये काय काय येतं, तर सम अश्युर येतं 5 लाख रुपये, त्याचा बोनस LIC देते 5,14,500 रुपये, आणि फायनल एडिशनल बोनस जो आहे ना तो देते 50,000 रुपये. टोटल त्याची क्लेम म्हणून देते 10,64,500 रुपये. आणि प्रत्येक व्यक्ती जे आहे ना ते टोटल ह्याच्यासाठी प्रीमियम पेड अमाऊंट होते 6,04,236 रुपये. आता हे झालं तुम्ही किती पैसे भरायचे आणि LIC किती देणार, मॅच्युरिटी क्लेम बद्दलच आपलं डिटेल झालं. आता आपण डेथ क्लेम कडे वळूया. तर ह्या 21 वर्षाच्या कालावधीमध्ये समजा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर LIC काय देते, तर जेवढं सम अश्युर आहे ना त्याच्या 125%, 125% अमाऊंट देते. म्हणजे थोडक्यात काय आहे, तर 5 लाखाचं आपण आता उदाहरणार्थ घेतले, 5 लाखाचं सम अश्युर, त्याचं 125% जर केलं तर ते झालं 6,25,000. प्लस आता त्या व्यक्तीचा पॉलिसी घेतल्यापासून किती वर्षानंतर मृत्यू झालाय ते डिपेंड करतं. पण एक आपण अवरेज आता धरूया की बाबा 5 वर्षानंतर झालाय, तर त्याचा तोपर्यंत जो बोनस आहे ना तो होतो 7,47,000, म्हणजे 1,22,000, आणि दोन्हीची टोटल 7,47,500 रुपये LIC त्याच्या नॉमिनीला देते. आता ह्याच्या बरोबरच जर त्याने ऍक्सिडेंटल डेथ बेनिफिट नावाचा एक एक्स्ट्रा रायडर LIC देते, तो जर घेतलेला असेल तर तो पण एक 5 लाख रुपये LIC त्याला देणार. म्हणजे टोटल जवळजवळ 6 आणि 5 11, 11-12 लाख रुपये LIC कडून त्याला फायदा होईल, म्हणजे त्याच्या नॉमिनीला. तर लोन अप टू 2 इयर्स, 1 मिनिट. तर जीवन आनंद मध्ये ना 2 वर्षानंतर लोन भेटतं, 2 वर्षानंतर पॉलिसी सिलेंडर पण करू शकतो, आणि ह्याचे मोड आहेत ना इयरली, हाफ इयरली, क्वार्टरली, मंथली, तुम्ही कसे पण घेऊ शकता. त्याचबरोबर जीवन आनंद मध्ये ऍक्सिडेंटल डेथ बेनिफिट आहे, डिसेबिलिटी रायडर आहे, टर्म अश्युरन्स म्हणून नावाचा एक रायडर असतो, क्रिटिकल इलनेस बेनिफिट रायडर नावाचा एक बेनिफिट आहे त्याच्यामध्ये, आणि डबल ऍक्सिडेंटल बेनिफिट नावाचा एक बेनिफिट आहे. तर ह्याच्यामध्ये जीवन आनंदला ग्रेस पिरियड पण असतो. जर मंथली पॉलिसी असेल तर त्यासाठी 15 दिवसाचा ग्रेस पिरियड दिला जातो, आणि जर हाफ इयरली किंवा इयरली प्रीमियम मोड असेल तर 1 महिन्याचा ग्रेस पिरियड मिळतो. याचा जो मॅच्युरिटी क्लेम अमाऊंट येतो ना, तर तो पण टॅक्स फ्री असतो अंडर सेक्शन 1010D. आणि आता ह्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, जे स्क्रीनवर आहे ना ते 30 वर्षाच्या व्यक्तीनं 30 वर्षासाठी 10 लाख रुपयाची पॉलिसी घेतली, तर त्याचा जो लाईफ कव्हर आहे ना तो 12,90,000 पासून तो वाढत वाढत जातो पर इयर 38, कारण त्याच्यामध्ये बोनस ऍड होता ना, तर तो 38,20,000 पोहोचतो. मग 30 वर्षानंतर ज्यावेळेस पॉलिसी कम्प्लीट होते त्यावेळेस त्या व्यक्तीला काय म्हणतो मॅच्युरिटी म्हणून 35,70,000 रुपये एवढी राशी भेटते. आणि हा जो लॉन्ग लाइफ कवर आहे ना 60 वर्षापासून 100 वर्षाचा, ते जरी जीवन के अंत में आपके परिवार को 10 लाख रुपए मिलते हैं तो वो मिलते हैं, उसमें कोई भी टेंशन लेने की जरूरत नहीं है. आता याच्यानंतर आणखी आणखी एक प्लॅन सांगतोय. हे जे फोटो आहेत ना ते मी ज्यावेळेस म्हणजे बरेच तसे अजून फोटो होते पण माहित नव्हतं कुठे आहेत हे. काही टार्गेट अचीव्ह केले ते बेंगलोरमध्ये, त्यावेळेस हा पाठीमागे जो फ्लॅग आहे तो 15 ऑगस्टचा फ्लॅग आहे. तिथं मला बेंगलोरमध्ये अवॉर्ड असल्यावर मला ऍक्च्युली 2 वेळा मिळालेत. आणि हा जो दुसरा फोटो आहे ना जो ऑनर्ड बाय झोनल मॅनेजर म्हणून आहेत, तर ह्या मिनी IP नावाच्या साऊथ झोनच्या हेड मॅनेजर आहेत. मिनी IP यांचं नाव आहे. ह्यांच्याकडे कर्नाटक, आंध्रा आणि तमिळनाडू आणि काहीतरी आणखी एक कुठलं तरी स्टेटचं टोटल हेड हेच आहेत. तर त्यांच्या हस्ते पण माझा एक वर्ष 1.5 वर्षापूर्वी सत्कार झालता. तर ते जाऊ द्या, त्याचं काय एवढं हे नाही. तर मी तुम्हाला दुसरा प्लॅन घेतो. कपिल भाऊ तुम्ही कॅन्सर कव्हर प्रोटेक्शन प्लॅन कडे जावा जरा. त्याची पहिली स्लाइड दाखवा.
ही चालेल की याच्या आधी? हॅलो. हा, दुसरी दुसरी स्लाइड दाखवा 2 नंबरची. हा, तर आता मला सांगा, मी तुम्हाला सांगतो की व्हॉट इज द कॉमन इन दिस सेलिब्रिटीज. तर आता ह्या सेलिब्रिटीज जेवढी दिसतात ना ही लोक, हे आणखी त्याच्या पुढची 2 नंबरची स्लाइड दाखवा, ह्याच्या नंतरची. हा, आन्सर क्या, हा पाठीमाग घ्या, पाठीमाग घ्या. अजून पाठीमागे घ्या. हा, तर ह्या सगळ्या ज्या सेलिब्रिटीज आहेत ना, पहिलं काय होतं, कॅन्सर असा लय लांबच्या माणसाला झालेला असायचा, ओळखीच्या बिनओळखीच्या, असं म्हणजे कुठेतरी आपण पेपरला वगैरे वाचायचं फार फार. पण आता काय झालंय, हा रोगच असा आहे की आता जवळच्या माणसांना पण व्हायला लागलाय. जसं हे सेलिब्रिटी आहेत ना, हे सगळे आपल्याला ओळखीचे वाटतात, कारण ह्यांना आपण टीव्हीवर बघितलं असतं, बातम्यात बघितलेलं असतं. तर हे जेवढे दिसतात ना, ह्यांना सगळ्यांना कॅन्सर झालेला होता. ह्यातने काय वाचलेत, काय अजून त्याच्याशी म्हणजे संघर्ष करत आहेत, काय गेले. दुसरी स्लाइड दाखवा, तिसरी. तर वाय इट्स इम्पॉर्टंट टू कन्सिडर कॅन्सर पॉलिसी नेसेसरी. तर ही सेकंड मोस्ट कॉमन डिसीज आहे इंडियामध्ये. जेवढे हे होतात ना, त्यातला सगळ्यात 2 नंबरच्या स्टेजवर हा कॅन्सर येतो. कॅन्सरचेच जवळजवळ 100 प्रकारचे कॅन्सर असतात. आपल्याला तेवढ्या सगळ्या गोष्टी आता म्हणजे माहित पण नसतात 100 कुठले कुठले असतात. 2-4 कॅन्सर जास्तीत जास्त माहित असतात. तर लाईफस्टाईल मध्ये टॉबॅको प्रॉडक्ट, सिगरेट, स्मोकिंग, पेस्टिसाइड, ज्या आपण भाज्या वगैरे खातो ना, त्या भाज्यावर पण अगोदर आपण आता सध्या ऑर्गॅनिक बऱ्यापैकी माणसांना माहित झाले. तर बरेच कारण आहेत कॅन्सर होण्याचे, त्याला आपण टाळू शकत नाही. की कॅन्सर म्हणजे ते आता बिमारीच तशी आहे की त्याला आपण काय बोलू शकत नाही. काय ज्याला यायची त्याला ती येणारच. तुम्ही म्हणणार की बाबा मी सिगरेट ओढत नाही, मग मला कशाला होते, तसं काय नसतं. ते ज्याला त्याला येऊ वाटेल त्याची कॅन्सर येऊ शकतो. ते तर दिस इज नॉन लिंक्ड रेग्युलर प्रीमियम हेल्थ इन्शुरन्स प्लॅन विच प्रोव्हाइड फिक्स्ड बेनिफिट. Life assured if life assured is diagnosed with any of the specified early or major stage cancer. तर ही कॅन्सर पॉलिसीच्या बद्दल डिटेल आहे. जर मिनिमम एंट्री एज ह्याच्यामध्ये 20 वर्ष आहे, मॅक्झिमम 65 वर्षापर्यंत माणूस याला पॉलिसी घेऊ शकतो. मिनिमम पॉलिसी टर्म 10 वर्ष आहे, मॅक्झिमम पॉलिसी टर्म 30 वर्षापर्यंत आहे. मिनिमम सम अश्युर्ड 10 लाख रुपये आहे आणि मॅक्झिमम सम अश्युर्ड 50 लाखापर्यंत आहे. तर ह्याच्यामध्ये आणखी 2 ऑप्शन आहेत, एक लेवल सम अश्युर्ड आणि इनक्रीजिंग सम अश्युर्ड. तर लेवल सम अश्युर्ड म्हणजे पॉलिसी घेताना जर तुम्ही सम अश्युर्ड चूज केला असेल की बाबा 10 लाखाची किंवा 20 लाखाची पॉलिसी आहे, तर ते या एंटायर पिरियड मध्ये तेवढंच राहतं. आणि इनक्रीजिंग सम अश्युर्ड मध्ये काय होतं, तर पहिल्या 5 वर्षानंतर आहे ना, ते 10% न वाढत जातं. म्हणजे समजा आता जर 10 लाखाची जर पॉलिसी घेतली असेल, तर पुढच्या 5 वर्षानंतर ते 11 लाख 12 लाख असं ऑटोमॅटिकली इन्क्रीज होत जाते पॉलिसी. तर ह्याचा प्रीमियम जो आहे ना, तो अंदाजे 3 ते 3,500 रुपयाच्या आसपासच असतो. असं काही जास्त त्याचं महाग नसतं. 30 वर्षाच्या वयाचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 3 ते 3,500 रुपये मॅक्झिमम प्रीमियम येतो. आणि विशेष म्हणजे फिमेल्स मध्ये कॅन्सरचा जो रेशिओ आहे ना सध्याच्या काळातला, तो जेंट्स पेक्षा लेडीज मध्ये कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. तर ही पॉलिसी 2 प्रकारे क्लेम देते. समजा अर्ली कॅन्सर मध्ये पण 2 प्रकार येते, एक अर्ली स्टेज कॅन्सर आणि एक मेजर स्टेज कॅन्सर. मग समजा अर्ली स्टेज जर कॅन्सर एखाद्याला डिटेक्ट झाला, तर जेवढ्या सम अश्युर्डची पॉलिसी घेतली आहे ना, त्याच्या 25% म्हणजे समजा एखाद्यानं 5 लाख 20 लाख सम अश्युर्डची पॉलिसी घेतली आणि त्याला जर कॅन्सर डायग्नोज झाला, तर इमिडिएट त्याला 5 लाख रुपये LIC देते. त्याच्यापासून पुढचे 3 वर्षाचे प्रीमियम आहे ना, घेतले जात नाहीत, ते बंद होते. आणि मेजर स्टेज मध्ये जर डायग्नोज झाला, काय होतं, कॅन्सर आज जरी झाला तरी पुढचे 3-4 वर्ष त्या व्यक्तीला माहितच पडत नाही की आपल्याला कॅन्सर आहे म्हणून. असं त्याचं जरा थोडंसं लॉंग पिरियड काम असतं कॅन्सरचं. तर अशा वेळेस मेजर स्टेज जर कॅन्सर झाला ना, तर त्याला ऑटोमॅटिकली 100% समशूर जे असेल ते दिलं जातं.
आणि लमसम 100% ऑफ अप्लिकेबल सम अश्युर्ड पेएबल मायनस एनी क्लेम पेड. म्हणजे समजा त्याला अर्ली स्टेज पण कॅन्सर मध्ये त्याने जर बेनिफिट घेतला असेल तर नेक्स्ट टाइमला त्याला 75%च त्याला क्लेम होणार ना. आणि 1% ऑफ द अप्लिकेशन सम अश्युर्ड गॅरंटीड पेएबल फॉर द नेक्स्ट 120 मंथ. म्हणजे हे 100% 100% क्लेम देऊन त्याचं 1% प्रत्येक महिन्याला LIC त्याला देते. म्हणजे इफ कव्हर इज ऑफ 50 lakh then you will get RS 50 lakh at the first diagnosis of the major stage cancer and RS 50,000 per month as a monthly income for next 10 years. This extra income will manage your financial stress. म्हणजे समजा जर झाला चुकून एखाद्याला कॅन्सर पुढे भविष्यामध्ये तर त्याला एक तर जेवढी समस्या आहे तेवढी लमसम मिळणार प्लस त्याचा जो मंथली इन्कम आहे ना तो पण LIC ला सुरू होणार. बर त्या कॅन्सर मध्ये तो पेशंट एक्सपायर जरी झाला तरी पुढच्या 10 वर्षाचा जो तो मंथली इन्कम आहे ना तो त्याच्यामध्ये थांबत नाही, ते कंटिन्युअस चालू होतं. अशा प्रकारे म्हणजे जो कॅन्सर कव्हर प्रोटेक्शन प्लॅन आहे ना हा कमीत कमी पैशामध्ये आपली सर्वात मोठी रिस्कच्या बद्दल लढायची आपण केलेली पूर्वतयारी आहे असं आपण म्हणू शकतो. बरं ह्याच्यानंतर मी जरा थोडं सांगतो. कॅन्सर कव्हर आमच्या ब्रँच मध्ये किंवा आसपासच्या बऱ्याच ब्रँच मध्ये टॉप लिस्ट वर माझं नाव आहे कॅन्सर कव्हर सेल करण्यामध्ये आणि मला अवॉर्ड पण त्यासाठीच भेटलंय. तर कॅन्सर कव्हर लार्जेस्ट सेल करण्याच्या पाठीमागं माझं थोडंसं आध्यात्मिक कारण असं आहे की आपण प्रत्येक ठिकाणी बऱ्याच वेळा दान धर्म करतो. तर मला असं म्हणायचंय की आपले बघून बघून जाऊन जाऊन किती जाते वर्षाच्या काठीचे 3,500 रुपये. बरं ज्यावेळेस एखाद्याला कॅन्सर डायग्नोस होतो आणि LIC पैसे देते ते पैसे कोणाच्या हातून देते ज्या कॅन्सर कव्हर प्रोटेक्शन प्लॅन मधून जो प्रीमियमच्या रूपानं जी अमाऊंट जमा झालेली असेल त्यातूनच कोणाचं तरी एखाद्याचं क्लेम सेटल केलं जाणार आहे ना. मग मी हा एक सत्पात्री दान आपण म्हणतो ना बाबा दान आपण अनाथ आश्रमामध्ये देतो बऱ्याच ठिकाणी म्हणजे प्रत्येकाला जसं गोशाळेमध्ये देतो आपल्या कमाई आपण जे अर्निंग करतो त्याच्याबद्दल त्याच्यातील आहे ना थोडं फार तरी प्रत्येकाला असं वाटतं म्हणजे मला तर स्वतःला वाटतं प्रत्येकाला वाटत असेल अशी माझी म्हणजे अपेक्षा आहे की आपल्या कमाईतून कोणाला तरी थोडाफार हातभार लागावा किंवा कोणाचं तरी भलं व्हावं. तर हा प्लॅन केल्यामुळे एकतर काय होईल एकतर स्वतःचं प्रोटेक्शन होईल ह्या रोगापासून प्लस ज्याला गरज असेल त्याला हा पैसा वापरल्यामुळे त्याच्यातून पण थोडंसं फार आपल्याला पुण्य भेटेल. ह्यामुळं मी अशा प्रकारे क्लेम जो कॅन्सर कव्हर प्लॅन बऱ्याच लोकांना समजून सांगितलाय. माझ्या ब्रँच मध्ये जवळजवळ आज 650 पॉलिसी झाल्या त्याच्यापैकी 4 लोकांना कॅन्सरचं डायग्नोस होऊन त्यांना क्लेम पण दिले गेले. आता ऑल ओव्हर इंडियाचा डाटा सध्या म्हणजे मी बघितला नाही पण आमच्या ब्रँच मधलं मला चांगलं माहित आहे डिटेल मध्ये. तर काहीतरी बऱ्यापैकी हा क्लेम सगळा प्लॅन जो आहे ना युजफुल होतोय लोक घेतात कारण 3 ते 3.5-4 हजार रुपये मध्ये तुम्हाला 20 लाखाचं प्रोटेक्शन भेटते. त्यामुळे ज्याला म्हणजे आणखी काय याच्याबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल LICच्या कुठल्याही प्लॅन बद्दल म्हणा तरी मी तुम्हाला देऊ शकतो. LICचे आणखी तसे बरेच प्लॅन आहेत ज्याच्यावर आपण बोलू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे LIC कडे जर प्रत्येकाचा दृष्टिकोन असतं ना की काय नाही LICतून जास्त इन्कम येत नाही तर हे लक्षात ठेवा की LIC इन्व्हेस्टमेंट सेक्टर नाही हा इन्शुरन्स सेक्टर आहे. LIC मध्ये पैसे गुंतवताना जास्त जो आपला कल आहे ना तो रिस्क फॅक्टर मॅनेजमेंट कडे ठेवा. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत कुठेही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता तुमच्या यानं बाकीच्या पण एक रिस्क फॅक्टर म्हणून तुम्ही LIC ला प्राधान्य देऊ शकता. आता ह्याच्याबरोबर दुसरं आणखी तुम्हाला एक सांगेन की जसं आपल्याला टर्म इन्शुरन्सची गरज आहे किंवा स्वतःच्या इन्शुरन्सची गरज आहे ना तशी प्रत्येकाला हेल्थ इन्शुरन्सची पण तेवढीच गरज आहे. कारण आत्ताच सध्याचं जर वातावरण बघितलं ना तर
बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे की कोविड किंवा या कोरोनाचं जे ट्रीटमेंट चालली ते सगळं गव्हर्नमेंट करते म्हणून. तसं काय नसतं. ज्याच्याकडे इन्शुरन्स पॉलिसी आहे ती व्यक्ती आपल्या विक्रमला किंवा मोठ्या मोठ्या कोलंबिया असलेल्या पण ठिकाणी पण ट्रीटमेंट घेतात. आता ज्याची परिस्थिती नाही त्याला गव्हर्नमेंट करतेच की. तर ह्यासाठी आहे ना स्वतःचा एक चांगल्या प्रकारचा हेल्थ इन्शुरन्स असणं प्रत्येकाचं म्हणजे पहिलीच गरज आहे. ती हेल्थ इन्शुरन्स असलाच पाहिजे. कारण ऍक्सिडेंटली काय होऊ शकतं, कुठला एखादा रोग कधी कुणाला लागू शकतो, त्याचं काय कोणी सांगू शकत नाही. आणि नंतर आपल्या फॅमिलीला त्रास होतो की बाबा आता एखाद्याला जर हॉस्पिटलमध्ये भरती व्हायची वेळ आली तर त्यावेळेस मग पैसे त्यावेळेस जमा करणं ही फार मोठी अवघड गोष्ट असते. कारण सगळ्याला प्रत्येकाला प्रॉब्लेम असतात. कुणी कुणाला मदत केलं तर महिना 15 दिवस 2-4 दिवसासाठी करतं. कुणी कुणाचं या जगामध्ये काय नसतं. स्वतःची तयारी स्वतः करून ठेवायची असते. हे असं बरेच लोक म्हणतात त्याला काय होतं आमच्याकडे हे आहे ते आहे, पण तेवढा वेळ नसतो. ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये गरज पडली त्यावेळेस जर म्हणला की माझ्याकडे एवढी बाकीची इन्व्हेस्टमेंट आहे ती मी सेल करेन, तर ते त्या वेळेत त्याला कस्टमर पण भेटू शकत नाही आणि तेवढं त्या उचापती करायला पण होत नाही. तर प्रत्येकाला माझी विनंती आहे की बाबा प्रत्येकाने एक हेल्थ इन्शुरन्स आणि एक टर्म इन्शुरन्स घ्या. आपल्याकडे जसं LIC ला मी ऑप्शन आहे आपल्या बँगलोर मराठी ग्रुपमध्ये मी LIC चं काम करतो किंवा बँगलोरमध्ये मराठीवाला एजंट मध्ये मी आहे. मला बऱ्यापैकी 16 ते 17 वर्षाचा LIC चा एक्सपिरियन्स आहे. त्याबरोबरच मी स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स मध्ये पण कमीत कमी 6 वर्षापासून काम करतोय. याचबरोबर आपल्याच ग्रुप मधले संजय कुलकर्णी म्हणत आता पण असतील कदाचित ते. उलट हेल्थ इन्शुरन्स सेक्टर मध्ये तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. तुम्ही दोघांपैकी कोणालाही विचारू शकता की बाबा हेल्थ इन्शुरन्स बद्दल काय असेल ते. आणि आता जवळजवळ आलाय 1 तास 10 मिनिटं झालेत. तर कोणाला काही प्रश्न जर विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद सर, बरीच माहिती दिली आणि मला पण आज काही नवीन क्लॉजेस आणि नवीन गोष्टी कळल्या ज्या माहिती नव्हत्या. तर इथे काही प्रश्न आहेत. तर एक प्रश्न इथे आलेला आहे प्रशांत दौंड यांचा. ते म्हणाले की त्यांची एक 20 वर्षाची पॉलिसी आहे, 8 वर्ष त्यांनी प्रीमियम भरलंय. तर ते म्हणतात की सरेंडर करायचं की ती पॉलिसी तशी चालू राहू द्यायची. तर तुमचं काय नाही, मत आहे त्यासाठी यावर? काय करावं लागेल माहितीये का, त्या पॉलिसीचं FUP बघावं लागेल. फर्स्ट अनपेड प्रीमियम कधीच आहे. जर फर्स्ट अनपेड प्रीमियम हा जर पाठीमागच्या 5 वर्षाच्या आतला असेल तर ती पॉलिसी रिवायवल जर केली तर ते चांगलं होईल. कारण त्यांचं रिस्क कव्हर कंटिन्यू होईल. जर बंद करायची म्हणलं आणि आता नवीन जर कुठली पॉलिसी घ्यायची म्हणलं तर पाठीमागच्या 10 वर्षापूर्वीचा जो प्रीमियम होता 1 लाखाच्या किंवा 10 लाखाच्या पॉलिसीच्या, त्याच्यात कमीत कमी 1.5 ते 2 पटीनं आताचे प्रीमियम वाढलेले आहेत. तर त्याच सेम प्रीमियम मध्ये त्यांना त्या ज्या पॉलिसीचा रिस्क कव्हर आहे ते कंटिन्यू मिळेल. फक्त काय पॉलिसी लॅप्स झाल्यापासून आजपर्यंतचा कालावधी हा 5 वर्षाच्या आतलं पाहिजे. 5 वर्षाच्या आत. आणखी कोणतरी विचारलं इथं विशाल भुजबळ, LIC चे खाजगीकरण होणार आहे का आणि त्याचा सर्व जुन्या व नव्या पॉलिसीवर काय परिणाम होईल? खूप चांगला प्रश्न आहे. LIC चं खाजगीकरण वगैरे काय होणार नाही. ते कसं होतं आपल्याकडे बऱ्याच न्यूज अँकर आहेत ना, त्यांना नेमकं काय कळतच नाही. ते स्वतःला खूप शहाणे समजतात. झालेलं काय असतं आणि सांगतात काय आणि माणसं त्याच्यापेक्षा हुशार. ते त्याचा अर्थ काय पण काढतात. आता जसं ज्या प्रकारे मी मगाशी सांगितलं की LIC सुरू करताना 5 कोटी भांडवल LIC ला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिलतं. मग जसं तुम्ही LIC चे पॉलिसी होल्डर LIC चे हिस्सेदार आहात किंवा भागीदार आहात, त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ही सुद्धा LIC मध्ये बऱ्याच शेअर्स चे भागीदार आहे. मग निर्मला सीतारामन काय सांगितलं होतं की आम्ही ह्यातले काही शेअर्स सेल करू म्हणून. मग जसं तुमचा अधिकार आहे की त्यातले शेअर्स तुम्ही काढू शकता किंवा तुम्ही पॉलिसी बंद करू शकता, तसं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा पण अधिकार आहे ना की त्यातले काही शेअर्स ते विकून बाकीच्या इन्व्हेस्ट मध्ये घेऊ शकते. तर LICचं खाजगीकरण होणार आहे ही गोष्ट 101% चुकीची आहे. आता जीवन प्रकाश योजना त्याबद्दल मी तुम्हाला उद्या सांगेन. आणि हा जीवन सरळ हाऊ टू ट्रान्सफर फ्रॉम गुजरात टू बेंगलोर. तर ही जी ट्रान्सफर करायची जी हे आहे ना, त्यासाठी एक लेटर येते LIC मध्ये. हा कुणी उदय देशमुख म्हणून आहेत, त्यांनी प्रश्न विचारलाय.
हाऊ टू ट्रान्सफर फ्रॉम गुजरात टू बेंगलोर. तर LIC कडे एक फॉर्म मिळतो. तुम्ही नियरेस्ट कुठल्याही ब्रँच मध्ये जर गेला तर तुम्हाला ट्रान्सफर फॉर्म मिळेल. त्याच्यावर तुम्ही तुमचे सिग्नेचर आणि पॉलिसीचा डिटेल देऊन तो ज्या ब्रँचला तुमची पॉलिसी आहे तो फॉर्म तुम्ही जर त्या ब्रँचला कुरिअर केला आणि नियरेस्ट ज्या ब्रँच मध्ये तुम्हाला ती पॉलिसी पाहिजे त्याचं पण डिटेल कोड नंबर जर तुम्ही त्यामध्ये लिहून दिलं तर ती पॉलिसी ऑटोमॅटिकली जर तुमची सिग्नेचर मॅच झाली तर ती पॉलिसी तुमच्या नियरेस्ट ब्रँचला ट्रान्सफर होते. आणखी कुणाला काय विचारायचं आहे? धन्यवाद सर. इथे अजून एक दोन प्रश्न आहेत. जसं मी मगाशी बोलत होतो की कोणाला या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर एजंट एखाद्याने विचारलेलं आहे बिकमिंग अ पार्ट टाइम एजंट, इज इट पॉसिबल? हो, कुणालाही पॉसिबल आहे. जर तुमचं शिक्षण 12वी पास असेल, म्हणजे सगळं आता बेंगलोरमध्ये तुम्ही आलाय महाराष्ट्रातून म्हणजे 100% ते असेलच. 12वी शिक्षणाची अट आहे आता. त्यानंतर एक IRDA ची एक एक्झाम असते. त्या एक्झामचा अभ्यास करून जर त्याच्यामध्ये जर तुम्ही पास झाला तर तुम्ही LIC घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही कुठल्याही ब्रँच मध्ये जाऊन एखाद्या डेव्हलपमेंट ऑफिसरला जर भेटला आणि ज्याला इच्छा आहे त्याने मला भेटा, मी सगळं करून देतो तुम्हाला. माझ्या ओळखीचे चांगले डेव्हलपमेंट ऑफिसर असतील त्यांच्याशी कनेक्ट करून देतो आणि तुम्ही LIC घेऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही, काहीच अडचण नाही त्याच्यामध्ये. आणि खरंच म्हणजे चांगला स्रोत आहे. LIC एजंट म्हणजे खरंच चांगली गोष्ट, खूप चांगली गोष्ट आहे. मी स्वतः याच्यामध्ये भरपूर समाधानी आहे की माझं शिक्षण तसं 12वी पास आणि मी FYBSC ला ऍडमिशन घेतलं होतं. पण FYBSC ला घेतल्यानंतर ते मला ते केमिस्ट्री आणि बायोलॉजी ते काही डोक्यात बसत नव्हतं. त्यानंतर मला असं वाटलं नव्हतं कधी की मी एवढ्या चांगल्या पोझिशन मध्ये लाईफ एन्जॉय करेन. तर आता मी जे सगळ्या प्रकारे करतोय ना लाईफ एन्जॉय, ते त्याच्या पाठीमागे फक्त LIC आणि हेल्थ इन्शुरन्स सेक्टर ह्या दोन्ही गोष्टींच्यामुळेच हे सगळं माझं आयुष्य चांगल्या प्रकारे झालंय. तर जर कुणाला जर इच्छा असेल की एजंट म्हणून काम करायचं तर माझा सल्ला आहे की तुम्ही अवश्य या क्षेत्रामध्ये भरपूर स्कोप आहे. फक्त कसं आहे, माणसं जोडण्याची कला तुमच्याकडे पाहिजे. आता मला स्वतःला असं 100 किंवा 50 माणसाच्या पुढे एकत्रित बोलायचं जमत नाही, कारण मला या प्रश्नाची उत्तरं द्यायला मला चांगल्या प्रकारे जमतात. पण ह्या मोबाईलशी बोलायचं म्हणजे माझा पहिलाच अनुभव आहे की बाबा सगळे बाकीचे शांत होते आणि मी बोलत होतो. त्यामुळे कदाचित एखादी गोष्ट माझ्या म्हणजे तोंडून चुकीची पण गेली असेल तरी पण मी माफी मागतो. आणि महत्वाचं कसं, जर तुम्हाला प्लॅन कुठल्याही पॉलिसीचे LICचे कोणत्याही प्लॅन बद्दल काही चौकशी करायची असेल ना तर तुम्ही मला एनी टाइम कॉन्टॅक्ट करू शकता. तुमची जुन्या पॉलिसीची जी काही सर्व्हिस असेल, कुणाला आधार कार्ड अपडेट करायचं असेल, कुणाला प्रीमियमचं रिमाइंडर पाहिजे असेल, कुणाला आपल्या पॉलिसीचं स्टॅटस बघायचं असेल, कुणाला आपला नॉमिनी चेंज करायचं असेल, XYZ जे काय तुम्हाला LIC बाबतीत जे काही गरज पडली असेल, कुणाची LIC महाराष्ट्रातून इकडे आणायची असेल, इकडून तिकडे न्यायची असेल, जे काही तुमचं काम पडेल त्यामध्ये मी तुम्हाला हेल्प करायला 24 तास अवेलेबल आहे. आणखी कुणाला काय विचारायचं? धन्यवाद सर. इथे अजून एक शेवटचा प्रश्न दिसतोय मला. बोनस जो मिळतो तो कसा कॅल्क्युलेट करतात? प्रत्येक पॉलिसीचा वेगवेगळा असतो किंवा हो 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 हो. नाही, बोनस जो कॅल्क्युलेट होतो ना तो मगाशी सांगितल्याप्रमाणे जी सरप्लस व्हॅल्यू असते, LIC कडे जमा झालेला जो सरप्लस फंड असतो ना तो LIC कडे आता टोटल रनिंग मध्ये ना 65 काहीतरी प्लॅन्स आहेत. तर वेगवेगळ्या प्लॅनचं वेगवेगळं त्याचं कॅल्क्युलेशन असतं. ते त्याच्यावर डिपेंड होतो तो बोनस कसा कसा डिवाइड करायचा तो तो म्हणजे मी सांगेन तुम्हाला पर्सनली त्याच्याबद्दल डिटेलमध्ये. धन्यवाद. तर मला वाटतं आज भरपूर माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि आपला वेळ पण संपत आलेला आहे. तर धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. आणि मला वाटतं बऱ्याच प्रश्नांची उत्तरं पण देण्यात आलेली आहेत. अजून कोणाला काहीही प्रश्न असले किंवा काही क्वेरीज असल्या तर श्रीधर सर अवेलेबल आहेत. व्हॉट्सॲप, टेलिग्राम, त्यांचा मोबाईल नंबर, ईमेल ID 24x7 तुम्ही कॉल करू शकता. ते नेहमी ॲक्टिव्ह असतात. आणि तुम्ही जर कुठल्याही कार्यक्रमाला आले आपल्या तर तिथे ते उपस्थित असतात, तर तिथे तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करू शकता. सो सर धन्यवाद परत एकदा. फार छान माहिती हो, दिली. मला पण तुम्ही सगळ्यांनी मला हा जो
चान्स दिला ना, त्याच्याबद्दल मी पण तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. जे पार्टिसिपेंट आहेत, जे ऑर्गनायझर आहेत, जे आपली बेंगलोर मराठीची टीम आहेत, आपले सगळे माझे मित्र आहेत, याच्यामध्ये त्या तुमच्या सहकार्यातून म्हणजे मला बऱ्याचपैकी एक भारी वाटतं, की आता जरी माझे आई वडील किंवा माझे टोटल घरची माणसं जरी गावाला असली, तरी मला बेंगलोरमध्ये ज्या वेळेपासून मी बेंगलोर मराठी जॉईन केलंय ना, त्यावेळेस मला एक वेगळी फिलिंग यायला लागली, की बाबा बेंगलोर मराठी हा माझा एक इथं जोडलेला एक खास परिवार आहे, की ज्यांना मी एनी टाइम कुठल्याही बाबतीत फोन करून विचारू शकतो. कारण कॉन्टॅक्ट लिस्टच माझी जर बघितली तर 1,500 ते 2,000 नंबर माझ्याकडे आहेत बेंगलोर मराठीचे, आणि जवळजवळ मला बऱ्यापैकी लोक ओळखतात. हो, बरोबर. संजय कुलकर्णी, थँक्यू. धन्यवाद सर, धन्यवाद. तर आपण इथे आजचं सेशन बंद करू आणि उद्या परत भेटूया पुढच्या नवीन टॉपिकमध्ये. पुन्हा एकदा सगळ्याचे धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद सर. थँक यू ऑल फॉर जॉईनिंग इन. गुड नाईट. बाय. हॅव अ नाईस नाईट. हो. बाय.